पंढरपूरच्या विठ्ठलाची कथा ही भक्त पुंडलिकाच्या मातृ आणि पितृभक्तीची आणि भगवंताच्या अटळ प्रेमाची कथा. ही कथा खरंच खूप सुंदर आहे. पुंडलिकाच्या मातृ-पितृभक्ती. कारण सुरुवातीला पुंडलिक हा आपल्या आईवडिलांकडे दुर्लक्ष करणारा मुलगा होता, परंतु कुकुट ऋषीच्या आश्रमात झालेल्या एका परिवर्तनामुळे त्याला आपल्या आईवडिलांची चुकीची जाणीव झाली. कारण त्यानंतर त्याने आपले संपूर्ण जीवन हे आईवडिलांच्या सेवेसाठी समर्पित केले. त्याची ही सेवा इतकी निस्वार्थ होती की साक्षात भगवान विष्णू वैकुंठातून त्याला भेटण्यासाठी खाली आले. विठ्ठलाचे आगमन. भगवान विष्णू पंढरपुरात पुंडलिकाच्या आश्रमापाशी आले. त्यावेळी पुंडलिक हा आपल्या वयस्कर आईवडिलांचे पाय रगडत होता. देवाने त्याला हाक मारली, परंतु पुंडलिकाने आपल्या कर्तव्याला प्रथम प्राधान्य दिले. त्याने मागे न वळता देवाला बसण्यासाठी जवळ पडलेली एक वीट भिरकवली आणि म्हणाला, हे देवा, माझे आईवडील झोपले आहेत. त्यांची ही सेवा सोडून मी आता येऊ शकत नाही. तोपर्यंत आपण या विटेवर उभे राहा. विठ्ठल नामाचा उगम. भक्ताची अगाध निष्ठा पाहून भगवान विष्णू प्रसन्न झाले. त्यांनी कमरेवर हात ठेवला आणि त्या विटेवर उभे राहिले. विटेवर उभा राहिला म्हणून तो विठ्ठल या नावाने ओळखला जाऊ लागला. जेव्हा पुंडलिक आपली सेवा पूर्ण केली तेव्हा त्याने देवाकडे एकच वरदान मागितले, हे देवा, आपण आपल्या भक्तीसाठी सदैव याच ठिकाणी याच रूपात निवास करा. विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल, विठ्ठल